हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या विषयामध्ये महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अध्यापक संवर्गातील आरक्षण अधिनियम 2021 नुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये संस्थांमधील शिक्षकीय पदांच्या संवर्गनिहाय आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीबाबतचा जो महाराष्ट्र शासनाचा GR 11 एप्रिल 2022चा जो आहे, ज्यानुसार प्राध्यापक भरती होणार आहे, त्या संदर्भातील माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांनी कॉल करून त्यानंतर व्हॉट्सअप मेसेजद्वारे अशी मागणी केली होती की सर, प्राध्यापक भरती नेमकी कशा पद्धतीनं विषयनिहाय होते का संवर्गनिहाय होते, त्या संदर्भातील आमच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती आहे, संदिग्धता आहे, ती क्लिअर करावी, या संदर्भात व्हिडिओ बनवावा अशा पद्धतीची रिक्वेस्ट आली होती. त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला या पद्धतीच्या म्हणजे शिक्षक भरती असेल, प्राध्यापक भरती असेल, MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, विद्यापीठीय स्तरावर शिक्षक भरती, त्याचबरोबर सेटनेट परीक्षा, महाजोत, बार्टी, सारथी या संदर्भातील एंट्रन्स परीक्षा या संदर्भातील सविस्तर आणि अद्ययावत माहिती या चॅनलमार्फत आपल्याला पुरवली जाणार आहे. त्यामुळं आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण फेसबुक पेज, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप यांच्या देखील लिंक दिलेल्या आहेत. आपल्याला जर त्या ग्रुपला जॉईन करायचं असेल तर खाली लिंकवर जाऊन क्लिक करून ते ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या ग्रुपवर अद्ययावत माहिती मिळत राहणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अध्यापक संवर्गातील आरक्षण अधिनियम 2021 नुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालय संस्थांमधील शिक्षकीय पदांच्या सर्व संवर्गनिहाय आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीबाबत हा जो GR आहे तो दिनांक 11 एप्रिल 2022चा आहे. जी आता आपली भरती प्रक्रिया कोणत्याही विद्यापीठात किंवा MPSC अंतर्गत घेतली जाते प्राध्यापक भरती, त्या संदर्भातील हे सर्व आरक्षण लागू आहे. बघा, प्रस्तावना. केंद्र शासनाने द सेंटर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स रिझर्वेशन इन टीचर केडर ॲक्ट 2019, केंद्र सरकारनं हा ॲक्ट 2019 अन्वये केंद्रीय विद्यापीठे, केंद्रीय शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकीय पदांच्या सरळ सेवा भरतीमध्ये संवर्गनिहाय आरक्षण धोरण लागू केलं आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील अध्यापक संवर्गातील सरळ सेवा भरतीमधील विद्यमान आरक्षण धोरणानुसार संबंधित अध्यापक संवर्गामध्ये विषयनिहाय आरक्षण लागू आहे. विषयनिहाय संवर्गाच्या लहान आकारामुळे सर्व आरक्षित प्रवर्गांना अध्यापक संवर्गामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मिळत नाही. तसेच काही प्रकारमध्ये जेथे विषयनिहाय एकल पद आहे, म्हणजे एकच पद असतं, तिथं कोणतंही आरक्षण लागू होत नाही. त्या अनुषंगानं मग जर एक पद भरायचं असेल तर तिथं कोणतंही नाही, तर ओपनमधूनच ती जागा भरली जाते. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने सदर संवर्गनिहाय आरक्षण धोरण राज्यात लागू करण्याकरता लोकप्रतिनिधी तसेच अनेक संघटनांकडून विविध निवेदने राज्य शासनाला प्राप्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने विहित केलेल्या संवर्गनिहाय आरक्षण धोरणाची राज्यात अंमलबजावणी करताना त्यांचा संबंध उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभाग, कृषी विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग. आता हे जे आरक्षण लागू होणार आहे ते उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण म्हणजेच इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक, त्यानंतर कृषी विभाग म्हणजेच कृषी विद्यापीठातील जागा असतील, वैद्यकीय शिक्षणामधील सहाय्यक प्राध्यापकाच्या जागा असतील, त्यानंतर शालेय शिक्षणामधील उच्च जागा असतील, सामाजिक न्याय विभागातील जागा असतील, यासाठी हे GR आहे. यांच्या आधिपत्याखालील महाविद्यालयातील शिक्षकीय पदांच्या सरळ सेवा भरतीमध्ये येणार असल्याने केंद्र शासनाने विहित केलेले संवर्गनिहाय आरक्षण धोरण, राज्य शासनाने प्रचलित आरक्षण धोरण तसेच या संदर्भातील माननीय न्यायालयाचे न्यायनिर्णय यांचा अभ्यास करून केंद्र शासनाने विहित केलेल्या संवर्गनिहाय आरक्षण धोरणाची अंमलबजावणी शैक्षणिक संस्थांमध्ये अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीची बैठक 24/12/2021 रोजी पार पडली. सदर बैठकीमध्ये प्रस्तुत संवर्गनिहाय आरक्षण राज्यातील शैक्षणिक संस्थांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच त्या अनुषंगानं याबाबतचा अधिनियम राज्य विधिमंडळाच्या सन 2021च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करण्यात आलेला आहे.
तसेच सदर अधिनियम 1 एप्रिल 2022 पासून राज्यात लागू करण्यात आलेला आहे. हा जो संवर्गनिहाय आरक्षणाचा जो केंद्र सरकारचा जो नियम आहे तो राज्यामध्ये 1 एप्रिल 2022 पासून लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालय संस्थांमधील शिक्षकीय पदांच्या सरळ सेवा भरतीमध्ये सदर संवर्गनिहाय आरक्षण धोरण शासन अधिसूचना 7 एप्रिल 2022 अन्वये लागू केले आहे. त्या अनुषंगाने सदर आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता त्यानुसार शासन निर्णय बघा. राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालय संस्थांमधील शिक्षकीय पदांच्या सरळ सेवा भरतीमधील संवर्गनिहाय आरक्षण धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. म्हणजे हे सर्व प्राध्यापक भरती अकृषी विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयामधील संस्थेमधील शिक्षकीय पदासंदर्भातील हा निर्णय आहे. आता विषयनिहाय आरक्षण जे होतं पूर्वी त्याच्याऐवजी आता संवर्गनिहाय आरक्षणानं हे सरळ सेवेचे हे पदं भरली जाणार आहेत, असा हा शासन निर्णय आहे. आता ती कशी भरली जाणार याची सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत. बघा, संवर्गनिहाय आरक्षणाची परिगणना म्हणजे संवर्गनिहाय आरक्षण यापूर्वी जसं विषयानुसार आरक्षण लागू व्हायचं त्याच्याऐवजी संवर्गनिहाय आरक्षण कसं लागू होतं हे आपण वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, शासन अधिसूचना दिनांक 7/4/2022 मध्ये विहित केलेल्या तरतुदीनुसार प्रत्येक विद्यापीठातील तसेच एकाच व्यवस्थापनाच्या नियंत्रणाखालील सर्व महाविद्यालयातील अध्यापक संवर्गातील समान वेतन श्रेणीतील सर्व विषयातील मंजूर पदे एकत्रित करण्यात यावीत. म्हणजे ज्यावेळेस कोणत्याही महाविद्यालयाचं किंवा विद्यापीठाची जागा भरल्या जाणार आहेत त्यावेळेस किती जागा आहेत त्या एकत्रित केल्या जातात. विषयानुसार जेवढ्या असतील तेवढ्या सर्व जागा एकत्रित केलं जातं. संवर्गनिहाय आरक्षण हे संवर्गातील एकूण मंजूर पदांची संख्या विचारात घेऊन प्रचलित आरक्षण धोरणाची विहित टक्केवारीनुसार निश्चित करण्यात यावे. तसेच समांतर आरक्षणासंदर्भात शासनाच्या प्रचलित आदेशानुसार कार्यवाही करण्यात यावी. आता यामध्ये एकूण त्या विद्यापीठामध्ये त्या संस्थेमध्ये 100 पदं असतील. मग त्यानुसार डिवायडेशन होईल की या कॅटेगरीसाठी एवढे, NTC किती, NTB, त्यानंतर SBC, EWS, त्या ओपनसाठी किती, EWसाठी 10%, हे जे प्रमाण आहे ते त्यानुसार डिवाईड होईल. आणि संवर्गातील एकूण मंजूर पदे व कार्यरत पदे विचारात घेऊन संवर्गाची बिंदू नामावली पदांच्या गोषवाऱ्यासह विहित नमुन्यात ठेवण्यात यावी. म्हणजे आधी सध्या कार्यरत किती आहेत पदं ते आरक्षण म्हणजे तुमच्या सामाजिक आरक्षण आधी किती सामाजिक आरक्षणानुसार भरलेली पदं आहेत आणि रिक्त किती पदं आहेत याचा विचार केला जाणार आहे. तदनंतर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अध्यापक संवर्गातील आरक्षण अधिनियम 2021 नुसार संवर्गनिहाय आरक्षण हे संवर्गातील एकूण मंजूर पदांच्या संख्येस लागू होणार असल्याने त्याप्रमाणे बिंदू नामावलीची तपासणी करून शासन निर्णय 1997 मधील तरतुदीनुसार रिक्त पदाच्या संवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात यावे व सदर बिंदू नामावलीस सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतरच मान्यता मिळणार आहे. आता बघा, संवर्गनिहाय आरक्षण धोरणानुसार भरती प्रक्रिया राबवण्याबाबत कशी राबवली जाते तर वरीलप्रमाणे रिक्त पदाची, जसं की आपल्याला कळालं की एखाद्या संस्थेमध्ये 100 पदं आहेत त्याचं आपण आधी किती भरलेले आहेत आणि आता रिक्त पदं जे आहेत त्याच्यामध्ये सामाजिक आरक्षण आता आधीच जर 100 भरलेले असतील आणि आता 100 भरायचे असतील तर त्याचं डिवायडेशन जसं की EWSला 10% पदं आहेत तर आधी किती 10% भरलेले आहेत, आता शिल्लक किती आहेत 10% आहेत. वरीलप्रमाणे रिक्त पदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित होऊन बिंदू नामावली अंतिम झाल्यावर त्यानुसार रिक्त पदे भरण्यासाठी शासनाच्या प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी. सदर जाहिरातीमध्ये भरती करावयाच्या रिक्त पदांची प्रवर्गनिहाय पदसंख्या दर्शवण्यात यावी. जसं आता MPSC अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जात आहे प्राध्यापक भरती, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एकूण जागा किती आणि कोणकोणत्या कॅटेगरीला किती आहेत. तसेच सदर जाहिरातीमध्ये कोणत्या विषयाची किती रिक्त पदे भरवायची आहेत याची देखील एकूण संख्या दर्शवण्यात यावी. बघा, त्या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापकाची भरती प्रक्रियेमध्ये त्यांनी आरक्षण पण लागू केले 214 पदासाठी आणि विषयानुसार पण सांगितलेलं आहे की विषयानुसार जागा किती शिल्लक आहेत. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने जाहिरातीत नमूद केलेल्या प्रवर्गाची पदे तसेच रिक्त पदांची विषय विचारात घेऊन त्यानुसार पात्र असलेले सर्व उमेदवार अर्ज करू शकतील. बघा, पात्र असलेले सर्वच उमेदवार हे अर्ज करू शकणार आहेत. वरीलप्रमाणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर निवड प्रक्रियेबाबत प्रचलित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी. त्यानंतर बघा, संवर्गनिहाय आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती कशी आहे, नमुना उदाहरणादाखल दिलेली आहे ती आता आपण सविस्तर पद्धतीनं उदाहरणासह समजून घेणार आहोत. आता बघा, या ठिकाणी
सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील मंजूर एकूण पदं किती आहेत? मंजूर पदं मी सांगतोय, एकूण पदं आहेत 30. बरोबर आहे. आता त्यापैकी 15 कार्यरत असून, म्हणजे 15 हे भरलेले पद आहेत. कार्यरत असून 15 पदे रिक्त आहेत, म्हणजेच रिक्त किती आहेत? शिल्लक पदं आहेत 15. सदर 15 रिक्त पदापैकी 10 पदे प्रत्यक्षात भरवायची आहेत. आता जे शिल्लक 15 पदं आहेत त्यातले फक्त भरायचे किती? आपल्याला 10च पदं भरायची, बरोबर आहे. प्रत्यक्षात भरवायची असून त्याबाबत तपशील खालीलप्रमाणे. आता उदाहरण घेऊयात. 30 पदं मंजूर आहेत, त्यापैकी 15 पदं भरलेले आहेत, त्यापैकी 15 पदं रिक्त आहेत आणि त्यापैकी 15 पैकी आपल्याला फक्त 10च भरायचे. आता त्याच्यासाठीचं हे उदाहरण दिलेलं आहे. बघा कशा पद्धतीचं आहे. आता प्रवर्ग म्हणजे जातनिहाय. अनुसूचित जाती 13% आरक्षण, अनुसूचित जमाती 7% आरक्षण, विजा अ 3%, भ ज ड ब 2.5%, भ ज क 3.5%, भ ज ड 2%, विमा प्र 2%, इमा व 19%, इतर मागाशी ओबीसी आणि EWS 10% आणि अराखीव किती आहे? 38%. अशा पद्धतीनं हे म्हणजे जागा भरलेल्या पण यामध्ये काउंट केल्या जातात. म्हणजे भरलेले एकूण 15 जागा, यापूर्वी कार्यरत असणाऱ्या 15 जागा, ह्याचे अशा पद्धतीनं ह्याचं आरक्षण जाहीर केलं जातं. आता इथं या ठिकाणी दिलं आहे बघा, या तक्त्यामध्ये मंजूर पदं किती आहेत? या ठिकाणी 30 दिलेले, बरोबर आहे. त्यानंतरनं कार्यरत पदं या ठिकाणी दुसऱ्या कॉलममध्ये अनुसूचित जातीचे 2, ह्या कॉलममधले सर्व पदं दिलेले आहेत जे कार्यरत आहेत. आता रिक्त पदे पण त्याच्या खालच्या बॉक्समध्ये दिलेले आहेत. कोणकोणत्या कॅटेगरीचे किती आहेत? ओपनचे 6 पदं हे रिक्त आहेत. EWSचे 3 पदं आहेत. पण रिक्त पदापैकी शेवटचा कॉलम आहे प्रत्यक्ष भरावायची पदं किती आहेत? यामध्ये दिलेलं आहे. एक प्रत्येक वेगवेगळ्या कॅटेगरी. ओपनचे किती आहेत? 4 पदं रिक्त आहेत. EWSचे किती आहेत? 2 पदं रिक्त आहेत. एकूण 10च पदं यावेळेस भरायची आहेत, असं आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हे लक्षात ठेवा, ही आकडेवारी. आता प्रत्यक्ष भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे? या आरक्षणाचं वर दिलेलं आहे. बघा, या प्रवर्गात वरील आरक्षण भज अ, भज ब, भज क, भज ड या प्रवर्गाचे आरक्षण स्वतंत्र आहे. हे आरक्षण अंतर्गत परिवर्तनीय असल्याने म्हणजे ह्यांच्यामध्येच म्हणजे ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. सदर प्रवर्गापैकी एखाद्या प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्रवर्गासाठीचे पद अदलाबदलीने भरता येते. जसं विजा अ, भज ब, भज क आणि भज ड हे जे 4 आरक्षण आहेत, ह्याच्यामध्ये जर एखादा उमेदवार नाही मिळाला, NTDचा नाही मिळाला, NTKचा नाही मिळाला, तर या ठिकाणी यांची अदलाबदल करून हे पदं भरले जातात. आता भरती करावयाची विषयनिहाय पदं. आता या ठिकाणी आपण जे 10 पदं सांगितलेले आहेत, बरोबर आहे, वरच्या ह्याच्यामध्ये की 30 पदं मंजूर होते, त्यापैकी आपल्याला 15 पदं कार्यरत होते. त्यानंतर 15 पैकी शिल्लक जे होते, रिक्त होते, त्यापैकी 10च भरायचे. आता त्याचं विषयानुसार देखील आरक्षण तिथं सांगितलेलं आहे. किती? मराठीसाठी 3 पदं आहेत, भूगोलसाठी 2 आहेत, गणितासाठी 2 आहेत, अर्थशास्त्रासाठी 1 आहे आणि रसायनशास्त्र आणि राज्यशास्त्र यासाठी 1 आहे. हे समजलं. एकूण किती पदं झाले बघा? 3 अधिक 2 5, 5 अधिक 2 7, अर्थशास्त्राचं 1 8, रसायनशास्त्राचं 9 आणि राज्यशास्त्राचं 1 10. अशा पद्धतीनं 10 पदं आपल्याला भरायची आहेत. त्याचं विषयनिहाय आरक्षण पाहिलं आपण. आता गुणवत्ता यादी कशी लावली जाईल? बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. यामध्येच भरपूर विद्यार्थ्यांची गफलत होते. आता सुरुवातीला गुणवत्ता यादी लावत असताना आपण बघितलं ओपनचे किती पदं आहेत? 4 पदं आहेत. तर सुरुवातीला ओपनचे पदं भरले जाणार आहेत. आता ओपनचे पदं बघा, अराखीव ओपनचे पदं सर्वात जास्त जो विद्यार्थ्यांना मार्क आहेत तो कोणत्याही कॅटेगरीमधला असो. पण आता दुसरा एक मुद्दा होतो, ओपनमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला कोणतं आरक्षण घेता येत नाही? वयाच्या सवलतीबाबतचं आरक्षण घेता येणार नाही. जसं माझं उदाहरण सांगतो. माझं वय जर 38 वर्षच्या पुढे असेल तर मी फक्त आरक्षण कुठलचं घेऊ शकणार आहे? फक्त कॅटेगरीमधलं. कारण की 38च्या आतल्या विद्यार्थ्यांनाच ओपनमधून जाता येतं. मग तो कास्टचा असू दे किंवा ओपन समाजाचा असू देत. त्यानंतर आता कॅटेगरीचा विद्यार्थी हा त्याच्या कॅटेगरीमध्ये पण गणला जाईल. कोणता विद्यार्थी गणला जाईल? ज्याचं वय वर्ष 38च्या आतला आहे. तो विद्यार्थी त्याच्या कॅटेगरीमध्ये पण दावा करू शकतो किंवा त्याचा विचार होणार आहे आणि ओपनमधून पण त्याचा विचार होणार आहे. आता बघा, आणि जे कॅटेगरीचे विद्यार्थी जे 38च्या पुढचे आहेत त्यांचं फक्त कॅटेगरीमध्ये जरी त्याला जास्त मार्क असले तरी पण त्याची कॅटेगरी जी आहे, जसं NTK असेल तर त्याचाच तिथं विचार होईल. हे एक लक्षात असू देत. आता बघा, या ठिकाणी हे कसं हे होईल? आता सुरुवातीला ओपनचे पदं भरले जातील. ओपनचं पद आराखीव हे भरलं गेलं. मराठीचं 1, त्यानंतर मराठीचे 3 पदं भरायचे होते, बरोबर आहे. आता भूगोलचं पण ओपनचं सर्वात जास्त मार्क आहेत ना, त्यामुळं हे पण भरलं. त्यानंतर EWS हे पण पद भरलं. त्यानंतरनं गणिताचं 1 पद भरलं. गणिताचे 2 पदं आहेत. आता समजलं, म्हणजे हे 4 पदं उडले ओपनचे.
ते कॅटेगरीचेच विद्यार्थी बघा, भ ज क कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, अनुसूचित जातीचा 98.5 मार्क घेणारा, हे मार्क आहेत. 98 मार्क घेणारा अराखीव आहे ओपनचे. हे चारही पदं ओपनचे भरले गेले. बरोबर आहे. विषयानुसार आपण पाहिलं होतं कुठं किती आहे ते. पहिले भरले गेल्यानंतर आपल्याला परत दुसरे जे 2 पदं आहेत EWSचे. बरोबर आहे. पहिले 4 ओपनचे भरले, आता EWSचे 2चे पदं आहेत, हे काय या ठिकाणी भरले जाणार आहेत. ते देखील 2 नंबरला, म्हणजेच या ठिकाणी EWSचे पदं भरले. ओके. त्याच्यानंतर आरक्षणनिहाय जागा भरल्या जातील. अनुसूचित जातीचं बघा, पण हे जे सर्व पदं भरले जात आहेत, सर्वात जास्त मार्क कुणाला आहेत त्यानुसार भरले जात आहेत. बरोबर आहे. ओपनच्या सुरुवातीला ओपनचे 4 पदं भरले, त्यानंतर EWSचे 2 पदं भरले, त्यानंतर अनुसूचित जमातीचे 98वाला सर्वात जास्त मार्क घेणारा पदं भरले. त्यानंतर शेवटी आता कॅटेगरी वाईज आपल्याला भरणं गरजेचं आहे, तर ते अशा अनुसूचित जाती. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, जर तुम्हाला ओपनमधून आता विषयाचं या ठिकाणी वर आहेत फक्त विषयाचा आणि त्याच्या विषयाच्यानुसार आरक्षण, पण ज्यावेळेस जागा भरली जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला ओपनमध्ये तरी जर जाता येत असेल तर ओपनमधल्या जितके विद्यार्थी त्याच्यामध्ये तुम्ही बसला पाहिजेत किंवा तुमच्या कॅटेगरीमध्ये सर्वोच्च मार्क असले पाहिजे. त्यानुसार आता याचा फायदा आणि तोटा काय आहे, जर MPSC मार्फत विषयानुसार भरती झाली, विषयानुसार परीक्षा झाली, जर मराठी विषयाचा पेपर सोपा आला, मराठी विषयाचा जर पेपर सोपा आला आणि अर्थशास्त्राचा अवघड आला, बघा अर्थशास्त्राचा अवघड आला, आता यातून काय होईल, कॅटेगरीची जागा भरत असताना, आता ओपनचं नाही आहे पण कॅटेगरीची जागा भरत असताना काय होणार आहे, जे म्हणजे कॅटेगरीचे विद्यार्थी ओपनमध्ये जाऊ शकतात मराठीचा पेपर आल्यामुळं, आणि ओपनच्या सर्व जागा ह्या कॅटेगरीचे पोरं खाऊ शकतात. मराठी विषयाचा पेपर सोपा आल्यामुळे मराठीच्या सर्व जागा ज्या आहेत, ज्या विषयाच्या असतील त्या विषयाच्या जागा सुरुवातीला ओपनमधूनच भरल्या जातील. कॅटेगरीला जागा शिल्लक राहणार नाही, कारण मराठीचा पेपर सोपा आल्यामुळं. आता जर आपण बघितलं कॅटेगरीचं मेरिट, आता ह्या मराठीचे जे विद्यार्थी आहेत हे पेपर सोपा आल्यामुळं इथलच्या जागा मराठीचे विद्यार्थी खातील, कॅटेगरीचा पण. आणि अर्थशास्त्राचा पेपर अवघड गेल्यामुळं एखादा कॅटेगरीचा म्हणजे ओपनला जागा अर्थशास्त्राची मिळणारच नाही आहे. ओपनच्या कॅन्डिडेटला अर्थशास्त्राची जागा मिळणार नाही, कारण की अर्थशास्त्राचा पेपर अवघड आल्यामुळं ओपनचे मुलं अर्थशास्त्रामध्ये मार्क कमी घेऊ शकले. आणि नियम काय सांगतो की ज्याला जास्त मार्क आहेत ते आधी ओपनच्या जागा भरल्या जाणार, त्या विषयाच्या जागा आधी ओपनच्या भरल्या जाणार. त्यानुसार कॅटेगरीचं परत डिवायडेशन सुरू होणार आहे. म्हणजेच आणि जर आता बघा प्राध्यापक भरतीची जर MPSCची कॉमन परीक्षा झाली तर काय होईल, आरक्षण अशा पद्धती, म्हणजेच हे जे मेरिट आहे, मेरिट यादी मार्क सर्वात जास्त मार्क कुणाला आहे, सर्वांना पेपर सेमच आहे, सर्वांना पेपर सारखा आहे, समान आहे. म्हणजे मेरिट लावताना विषयानुसार लावलं तरी देखील सर्वात जास्त ज्याला मार्क आहेत तेच विद्यार्थी पुढे दिसतील. आणि विषयानुसार म्हणजे कुणावर अन्याय होणार नाही आहे, सर्वांना पेपर समान असल्यामुळं. त्याच्यामुळं मी यापूर्वी पण सांगितलं होतं की जे आयोगामध्ये जो विचारप्रवाह आहेत की समान आपण अभ्यासक्रम ठेवला, म्हणजे लेक्चर पदासाठी जाहिरात क्रमांक 115 आणि जाहिरात क्रमांक 14साठी, तर त्यांच्यामध्ये म्हणजे मॅथमध्ये जे प्रकरण जाण्याचं प्रमाण आहे ते होणार नाही आहे. सर्वांना समान संधी मिळेल, समान प्रश्नपत्रिका असेल आणि मार्क जे तुम्हाला आहेत ते प्रत्येकाला जे मार्क सर्वांना जास्त असेल त्यानुसार ही भरती प्रक्रिया राबवता येणार आहे. त्याच्यामुळं हे आरक्षणाचं अशा पद्धतीनं हे विश्लेषण आहे. आता बघा, निवड प्रक्रियेबाबत प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई पूर्ण झाल्यानंतर उपरोक्त पद्धतीने म्हणजे वरील पद्धतीनं विषयानुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी व सदर गुणवत्ता यादीतील उमेदवाराचा गुणवत्ता क्रमांक, प्राप्त गुण व प्रवर्ग विचारात घेऊन तो ज्या विषयासाठी पात्र ठरेल त्या विषयाच्या रिक्त पदावर सदर उमेदवाराची निवड करण्यात यावी. तथापि अराखीव प्रवर्गातील पदावर गुणवत्तेतर निवड होणाऱ्या मागासवर्गीय उमेदवाराची आरक्षित पदावर गणना न करता त्याची निवड ही अराखीव म्हणजेच ओपनमधून, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ओपनचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये जर सोपा पेपर निघाला एखाद्या विषयाचा तर ते विद्यार्थी कॅटेगरीचे विद्यार्थी त्या भरती म्हणजे त्या ओपनच्या जागा खाऊ शकतात. वरीलप्रमाणे भरती प्रक्रिया राबवून त्या प्रवर्गातील निवड केलेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश देण्याबाबतची कारवाई करण्यात यावी. आता उपरोक्त परिच्छेद क मधील व अनुक्रमांक 2 मध्ये येथे नमूद उदाहरण म्हणून तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी खालीलप्रमाणे आहे. आता निवड यादी कशी जाहीर होईल, अराखीव ज्या 4 जागा होत्या त्याचं या पद्धतीनं मेरिट लागेल. अराखीव ओपनचं मराठी विषयाचं ब ज कच विद्यार्थी निवडला गेला, गणिताचा ज्याला 99 मार्क सर्वात जास्त मार्क असणारा विद्यार्थी 1 नंबरला, 2 नंबरला भूगोल विषयाची जागा भरली गेली, त्याला 98.5 मार्क आहेत. बरोबर आहे. त्यानुसार आपण जर बघितलं तर भूगोलचा मराठीचा विद्यार्थी 98% टक्केवाला
मार्कावाला आणि गणिताचा 98वाला. अशा पद्धतीनं सुरुवातीला ओपनच्या जागा भरल्या जातात. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे ते EWSचा. EWSच्या 2 जागा होत्या, बरोबर आहे. तर त्या 2 जागा अशा पद्धतीनं भरल्या गेल्या. रसायनच्या 97वाल्या, भूगोलच्या 96वाल्या. समजलं. त्यानंतर आता दुसरी जागा होती विजा अ. एक जागा होती ती मराठीची भरली गेली, कारण मराठीच्या 3 जागा होत्या. सॉरी, इमा एक जागा होती ती इथं मराठीची भरली गेली. इतर मागासवर्गीय OBC. म्हणजे आरक्षणाचा जे प्रकार आहे सर्वात जास्त ओपनला आरक्षण आहे, त्यानंतर EWS, त्यानंतरनं इतर मागासवर्गीय म्हणजे OBC, आणि त्यानंतर विजा अ 1 PJNT ए. रसायनशास्त्राची 90वाली, त्यानंतर अनुसूचित जाती याची मराठी विषयाची 96 मेरिट असणारी, आणि अनुसूचित जमाती एक जागा होती अर्थशास्त्राची भरलेली आहे 83वर. अशा पद्धतीनं ही गुणवत्ता यादी जास्त आरक्षणाकडून कमी आरक्षणाकडं जाहीर होते. आता आरक्षण धोरणाबाबतच्या बदलामुळे काही प्रवर्गातील पदे अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. अशा प्रवर्गामध्ये सद्यस्थितीतील पदं भरती करताना कोणत्याही संवर्गात कोणत्या परिस्थितीत अध्यापक अतिरिक्त ठरणार नाही याची खबरदारी, म्हणजे आधी किती भरलेले आहेत आणि आता किती शिल्लक आहेत, म्हणजे भरती प्रक्रिया करत असताना कोणताही प्राध्यापक अतिरिक्त ठरणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. अतिरिक्त ठरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील, म्हणजे जे भरती प्रक्रिया राबवते त्यांची राहील. आरक्षण धोरणाबाबतील बदलामुळे एखाद्या प्रवर्गातील अतिरिक्त ठरलेले अध्यापक त्या प्रवर्गातील पदे रिक्त झाल्यावर त्याच प्रवर्गातील बिंदूवर दर्शवण्यात यावी. जर अतिरिक्त ठरलीच तर परत ज्यावेळेस त्याची जागा रिक्त होईल त्यामध्येच ते पद गृहीत धरावं असं सांगितलेलं आहे. सदरहून शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदरहून निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याला सांकेतिक क्रमांक दिलेला आहे. असा सादर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांतरित करून निर्गमित करण्यात येत आहे. अशा पद्धतीनं हा जो GR आहे प्राध्यापक भरती संदर्भात आहे. त्यामुळे मी जो आयोगामध्ये आता सध्याला विषयनिहाय प्रश्नपत्रिका द्यायच्या किंवा कॉमन परीक्षा घ्यायची, कारण की विषयानिहाय जर गेली तर कॉम्प्लिकेट म्हणजे गुंतागुंत खूप वाढते, की एखाद्या प्रश्नपत्रिका सोपी निघली, एखादी अवघड निघली तर त्या अवघड प्रश्नपत्रिका फक्त कॅटेगरीचाच विद्यार्थी जाईल, ओपनचा विद्यार्थी त्या अवघड विषयामध्ये भरलाच जाणार नाही. अशा पद्धतीचं भरती प्रक्रियेमध्ये त्रुटी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं शक्यतो म्हणजे जो आता सध्याला जो आयोगामध्ये विचार आहे की 114 आणि 115साठी तरी जे आता बघा 13,000 आणि 11,000 म्हणजे साधारणतः 25,000 एकूण ॲप्लिकेशन आलेले आहेत. जाहिरात क्रमांक MPSC अंतर्गत ती 115 आणि 114ला. तर ती भरती प्रक्रिया सुरळीत करायची असेल तर त्यांना एकच ऑप्शन आहे की एकच प्रश्नपत्रिका सर्वांसाठी आणि विषय संवर्गनिहाय बिंदू नावानुसार भरती प्रक्रिया. अशा पद्धतीनं ही एकंदरीत GRची सविस्तर माहिती आहे. यामध्ये जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.